नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा चेन्नईमध्ये आलेले आहोत. कोरट्टूर या परिसरामध्ये प्राजक्ता देवेश वैद्य या वैदींना भेटणार आहोत, त्यांना बोलते करणार आहोत. काय मस्त पारंपरिक वेशात प्रत्येक घरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या कुटुंबाकडनं स्वागत होतं आणि मग त्या गप्पा मारता मारता त्यांना बोलतं करता करता चेन्नईवरून या माऊली कधी महाराष्ट्रात जाऊन पोहोचतात ते आम्हालाही कळत नाही. काही शब्द शिकवलेत मला, पण आता या कुटुंबाकडनं काय शिकायला मिळणार आहे का बघूया. भेटूया वैद्य कुटुंबाला. माझं नाव सौ प्राजक्ता देवेश वैद्य. आता 4 वर्ष झाले आम्ही कोरटूर चेन्नईला राहतोय. सध्या मी हाऊसवाईफ आहे, पण माझं असं आहे की मला शांत बसवत नाही, त्यामुळे माझं काही ना काही चालू असतं. होम मिनिस्टर चेन्नईला येणार हे कळल्यावरती सगळी तयारीचं प्लॅनिंग चालू झालं डोक्यात की आता आपण असं वेलकम करू, मग आपण नंतर हा असा उखाणा तयार करू, असं गाणं तयार करू, हे सगळं प्लॅनिंग झालं. मी नऊवारी नेसणार, मग माझे आता केस छोटे आहेत तर काय करू, पण नाही कसं तरी बन बांधेन मी, पण मी रेडी होईन छान. आदेश भाऊजी सुंदर पैठणी आणि त्यासोबत भरपूर सारे बक्षिसं घेऊन लवकर या. मदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. आनंदाने नाहून जाण्या सगळ्यांना घ्या उखाणा. गृहलक्ष्मींच्या मनातील पैठणीची ओळ जाणून आस, झी मराठी होम मिनिस्टरनी केला भारतभर प्रवास. देवेशचं नाव घेते. आज चेन्नईला येऊन आदेश भाऊजींनी दिवस केला खास. अरे वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर हजबंड देवेश वैद्य, हे माझे सासरे श्री नंदकुमार वैद्य, माझी सासूबाई सौ मीनल नंदकुमार वैद्य, माझी आई सौ रजनी सावंत, मावशी माझी शुभांगी. नमस्कार. ही माझी मैत्रीण खास श्रीविद्या, ती इथली आहे तमिळन. आणि या सगळ्या आपल्या मराठी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि सगळे हा माझा मुलगा अमोक आणि माझी मुलगी आरोही. अरे वा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण अंबरनाथ. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पण अंबरनाथ. तुम्ही पण अंबरनाथ? हो अंबरनाथ. पण मग अंबरनाथला तुमचं घर आणि यांचं घर यात किती अंतर होतं? असं 5 ते 10 मिनिटं. 10 मिनिटं. मग अभ्यास केला नाही का? काय झालं? जिम का बाहेर येते सतत मला कळत नाहीये. काय झालं? कशी ओळख झाली दोघांची? ॲक्च्युली आमची म्हणजे मला माहीत पण नव्हतं की आम्ही जवळपास राहतो. मी 12वी झाली ना जशी मी जॉबला होते, तर ते स्टेशन भाग ना तो म्हणजे प्राईम असा एरिया. तर ह्याचे मित्र आणि हे असा तो कट्टा त्यांचा भेटायचा संध्याकाळचा. तुम्ही काय करायचे कट्ट्यावर तिकडे? संध्याकाळी आता टाइमपास तिकडे. हो. आणि तुम्ही? मी जॉबलाच होते ना हो, तिथे. तुम्ही काम करत होता. कामसू तुम्ही, हो ना? आणि हे बाहेर असे टावाळक्या करत. नाही, मग अरे तुम्हीच बोलताय असं. संध्याकाळच्या वेळेला हे तिथे असायचे. ते मित्र म्हणजे आता कॉलेजमधनं कोण येणार? एक मिनिट, ते बाहेर काय करतायत हे तुम्हाला कसं कळायचं आहात? मला नाही कळायचं. ह्यांचा म्हणजे त्याच ह्यांच्या ग्रुपमधला एक मुलगा होता ना, तो आमच्याच कॉलेजमध्ये होता. मग त्याने आमच्याशी ओळख केली आणि मग आमची ओळख करून दिली. कोणाशी? ह्या सगळ्यांची. म्हणजे तुम्ही काय यांची ओळख करून घेतली? आवडलेली म्हणून. हा, आवडली होती म्हणून. पण कशी ओळख झाली? ते मित्र. म्हणजे माझा एक आमच्या ग्रुपमधला जो मित्र होता ना, तो हिच्या कॉलेजमध्येच होता आणि त्याने कॉलेजमध्ये माझ्या मते फ्रेंडशिप डेला वाटतं ओळख, म्हणजे फ्रेंडशिप डेच्या दिवशी ओळख झाली त्यांची. आणि मग नंतर त्याने माझी ओळख करून दिली. पण त्याने माझी ओळख करून दिली तेव्हा हिच्याशी नाही दिली डायरेक्ट करून. हिची एक मैत्रीण होती भक्ती म्हणून, तिच्याबरोबर माझी ओळख करून दिली. अच्छा. आणि मग तिची माझी ओळख झाली म्हणजे, आणि मग मी तिला सांगितलं की मला प्राजक्ता आवडते म्हणजे, तर ती कशी आहे स्वभावाला वगैरे. मग तिने सगळं सांगितलं की नाही व्यवस्थित आहे, थोडी रागीट आहे पण ठीक आहे असं सांगितलं होतं हो, तुम्हाला? सांगितलं. अच्छा, तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं. हां. मग आणि मग नंतर तिची आणि माझी ओळख झाली आणि मग थोड्या दिवसांनी मी तिला प्रपोज केलं. म्हणजे आमची ओळख झाली नाही. आमची ओळख झाली तर संध्याकाळी हा म्हणजे त्याच कट्ट्यावरनं थोडं पुढे आलो की आम्ही घरी एकत्र चालत यायचो.
यांच्याच बरोबर गप्पा मारत का जायचं तुम्ही? ते ऑन द म्हणजे एकच तुम्ही कसं चालायला सुरुवातच करायची का या निघाले की? हो हा, त्या दिशेने हो घराच्या दोघांचं दिशेने. घर एकाच दिशेला ना. पण बाकी मित्र मग तेव्हा काय करायचे? बाकी मित्र थांबायचे कट्ट्यावर. ट्रेन कधी येते असं. चांगला ग्रुप होता. काय ग्रुपचं नाव काय तुमच्या? काय नाव वगैरे नाही, होतं? असं काही नाव असं काय ना. आणि मग घरी यायचे. हो. मग तुम्हाला सोडायचे? नाही हा आधीच थांबायचा कारण अच्छा, याचं घर आधी आधी ना होतं. मग आणि मग मी पुढे यायची. बरं, मग तुम्ही पुढे जायचे. कधी हे तुमच्या घरापर्यंत आले नाहीत पुढे सोडायला? नाही असं घरी नाही सोडायला. पण आमच्या घरी सत्यनारायणची पूजा असायची ना तर सगळे फ्रेंड्स यायचे ना माझे, मी बोलवायचे. तर मग तेव्हा असा घरी आलाय. मग हळूहळू घरात शिरकाव केला होता ते. हो हळूहळू तीर्थ प्रसादाच्या रूपाने घरात प्रवेश, चंचू प्रवेश म्हणतात तो, ह्यालाच म्हणतात. पण काय हो, तुमच्या मनात होतं स्पष्ट, तुमच्या मनात काही नव्हतं. नाही मला आवडायचा तो, मी असं नाही म्हणत. हां. पण असं आमच्या घरी ना कोणी लव्ह मॅरेज केलेलं नव्हतं. नाही मग का केलं आपण? तर नवीन त्यामुळे- पाडायचा म्हणून. हे म्हणजे पुराणातल्या कथा सांगतायत तसं सांगतायत नाही हो, खरंच आमच्या घरी ना कोणी लव्ह मॅरेज नव्हतं. तर मग असं की, आणि मी जरा अशी टॉमबॉईश एकदम, म्हणजे अशी मुलांची अशी कोणी असं आपल्याला वाटलं ना की हा जरा असा खूप गुलुगुलू करतोय, तर मग मी अशी जरा स्ट्रिक्ट व्हायची त्यांच्याशी की पण मग हे नाही गुलुगुलू करायचे. नाही, पण हा आवडायचा ना मला तर पण हे चालायचं. सांगा ना मला. म्हणजे असं पहिल्यांदा झालं की हा बरं आवडला केलंय. तो. हां. किती सरळ प्रश्न आहे. गुलगुलू करायला मला डोक्यात जाईल. मग हा काय म्हणजे मला कळलं नाही काय टेक्निक काय आहे म्हणजे. ऍक्च्युली तो मला आवडायचा. हा, मग हे सांगा ना तो मला स्पष्ट. नाही, तो मला आवडायचा त्याच्यामुळे की असं. पण घरी जर काय प्रॉब्लेम असेल तर मग सगळं विचार करूनच की ठीक आहे चालेल, मी तुला नंतर सांगू, चालेल ना. अच्छा, का नंतर का? म्हणजे असं जरा घाबरतो ना माणूस पहिलं असं कोणी लेकराचा प्रपोज जीव घ्यायचा केल्यावरती. एखाद्याचा. तर मी त्याला म्हणलं, आणि मग बोलता बोलता त्याला बोलले की अरे मला तू आवडतोस, मला पण तू आवडतोस, ठीक आहे. म्हटलं पण आपण उद्या कॉलेजला भेटूया अच्छा, आणि बोलूया, तू ये माझ्या कॉलेजमध्ये. तर हा, आणि ना मी विसरले की आमच्या घरी दुसऱ्या श्रावणातले दिवस होते ना, मी विसरली आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आणि मी दुसऱ्या कॉलेजला- दिवशी. हां, हो. आणि मी कॉलेजला जाणारच नाही आणि ऑफिसला पण जाणार नाही. मग हा जाऊन तिथे थांबला कॉलेजच्या तुम्ही इथे. कॉलेजला हो न चुकता जायचे हो, न ह्यांच्या चुकता. कॉलेजला? किती नाही नाही, वाजता न चुकता नाही जायचो, पण आता तिने किती वाजता सांगितलं की पोहोचले आपण होते? भेटूया उद्या म्हटल्यावरती जायलाच पाहिजे ना. किती वाजता पोहोचले त्यांच्या कॉलेजला? कुठलं कॉलेज? आर्केटी आर्किटेक्ट. तुम्ही गेला हो. कुठे थांबला होता साधारण? कॉलेजच्या गेट बाहेर. अच्छा, म्हणजे किती आता वाजता? येताना किंवा जाताना कधीतरी भेट होईल म्हणून मग किती वाजता पोहोचले होते? मी पोचलो तरी 8, 8:15ला. सकाळी. हो. एरवी आईबाबांनी सांगितलं उठ रे, तर आपण डोळे नाही उघडायचे. नाही असं नव्हतं, माझं सकाळचं कॉलेज होतं ना अच्छा, 7:30चं, तुमचं पण त्याच्यामुळे मला सवय होती. हां, तुम्ही 8 वाजता हो. गेले. आणि मग ह्या किती वाजता तुमच्या लक्षात आलं आज या नाही येत आहे ते? नाही, ते कॉलेज सुटल्यानंतरच कळलं. मग तुम्ही तिथेच होता? हो, किती वेळ? 1-1:30 वाजेपर्यंत. काय पुतळा गेला नाही, तुम्ही? तेव्हा फोन नव्हते ना, मग कॉन्टॅक्ट कसं करणार अरे पण एकमेकांना. तुम्ही घरात आहात, पटकन कोणाला तरी सांगून निरोप तरी द्यायचा. नाही, मी अंबरनाथला ना घरी भर उन्हात कॉलेज एक उल्हासनगर. माणूस तुमची वाट बघत त्या सिक्युरिटीच्या काय कुठल्या कॉलेजच्या गेटवर उभा आहे, तुम्हाला जराही त्यांचं काही वाटलं नाही? नाही, मी विसरले ऍक्च्युली. मी याला सांगितलं की तू उद्या कॉलेजमध्ये ये. किती नॉर्मल सांगतायत. एका मुलाचे काय हाल असतात मी अनुभवलंय त्या वेळेला, माहितीये का? 7-7 तास आपलं पुतळा करून ठेवायचं. मग पुढे दुसऱ्या दिवशी? मग दुसऱ्या दिवशी भेटलो, मग माझ्याच कॉलेजला परत हा आला. व्हेरी मग फाईन. मी त्याला म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मला पण तू आवडतो, तुला पण मी आवडते, पण एक की आपण कमिटेड जर लाईफ टाईम असू तर मग पुढे नेऊ, नाही तर वी शूड स्टॉप युअर ओनली असं. तर हा म्हटला नाही, मी पण चेन्नईला घेऊन जाणार तुला असं. पण मग हे घरी कधी कळलं? किती दिवसांनी? घरी लगेच कळलं, सांगितलं घरी आधी हो सांगितलेलं मी. मग काय म्हणाले घरचे? काय नाही, घरचे माहिती हो. होतं. बरं, मग आता इथली भाषा यायला लागली? थोडं कुंजू तेरियो. कुंजू काय कळतं? तेरियो म्हणजे बोलता येतं आणि तेरियो. समजतं. तेरियो म्हणजे काय? येतं. माहिती आहे माहिती आहे. माझ्या मुलाला पूर्ण. अच्छा अच्छा. म्हणजे आता तुम्हाला येते इथली भाषा पूर्ण येते? हो. म्हणजे तुम्ही अख्खं वाक्य बोलू शकता? मला एक वाक्य शिकवा. फारच उन्हाळा आहे बाबा इथे. वेलिये कुंज वेल इरक. हां, काय? वेलिया कुंज वेल इरक. वेल म्हणजे ऊन, खूप ऊन आहे. अरे वेल म्हणजे आमच्याकडच्या वेली थंडावा देतात. इथे म्हणजे वेलमध्ये उडी मारायची वाटते मला, विहिरीत डायरेक्ट. बरं, आता सगळं आनंदाचं आहे, आनंदात राहा. एक छोटंसं आव्हान आहे, घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत, एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी घरात ठेवली आहे ती घेऊन यायची. आणि त्यासाठी पहिलं वाक्य, वासरात लंगडी गाय शहाणी.
इलेक्ट्रिक चूल. प्रामाणिक प्राणी. कुत्रा. कुत्रा. इथे इथे. होम मिनिस्टरचे रंग आले दारात. रांगोळी. 10 9 8 7 6 5 4 चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. हे सगळं काही आज कथानक आम्ही ऐकलं, हे तुम्हाला माहिती होतंच का? हो. अंदाज आला होता कधी? नाही. थेट कळलं ते त्यांनी सांगितलं तेव्हाच? हो. हे बरं आहे, थोडक्यात उत्तरे द्या. हो नाही. काय सांगाल सुनेबद्दल? फार प्रेमळ आहे. या खेळात काय होणार? पहिलं चित्र तुम्ही काढा. सोपं आहे. दहा. बोलायचं नाही. 9 8 7 6 5 4 बोलायचं नाही. 3 2 1 वेळ संपली. कोथिंबीरीची जुडी आहे. कोथिंबीर. दाखवा. 10 नो ऍक्टिंग. 7 सूर्य मंदिर. निसर्ग चित्र. 6 नदी. 5 4 3 अभिनंदन. आता सुनबाईंचं चित्र बघा.
अभिनंदन. सॅव्हलॉन कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता मला तुम्हाला सांगायचं की जसे या चांगलं बोलल्या तशा काही तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. स्वतःला त्रास होईल एवढी बडबड करता तुम्ही. चांगला आहे प्रकार हा, नाही बडबडीचा. काय खरं आहे का हो? त्यांना स्वतःला त्रास होतो एवढं बडबडतात. म्हणजे आता या प्रोग्रामसाठी पण ती कंटिन्युअस फोनवरती कोणाची ना कोणाची तरी बोलत, आवाज बसलाय तरी लाड करता आणि रागावता पण तेवढाच, एवढीच तक्रार आहे. तापटपणा खूप आहे. आजारी पडल्यावर स्वतः औषध घ्यायला विसरते, मग काय दुसऱ्यांना देता तेव्हा. तुमचा एक स्वभावातला खूप चांगला गुण लिहिलेला आहे. मैत्रिणी आल्यावर चहा पाणी विचारत पण नाही. हे बघा हे बघा हे बघा हे बघा लिखित आहे, म्हणजे आम्ही लिहिलं असं व्हायला नको. हा वेगळा गुण आहे हो. हा नाही ऍक्च्युली काय आलं म्हणजे हे आत्ताच झालं असेल. आत्ता ज्या मैत्रिणी आल्यात, आय एम सॉरी हा सगळ्यांना, एक्स्ट्रीमली सॉरी. कारण तुम्ही आलात तेव्हा बघितलं मी जाताना 1-1 लिटर पाणी घेऊन ओके सॉरी हा त्याबद्दल, एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघा काय माझं इंग्लिश कच्चं आहे, जरा मोठ्याने वाचावं. असेल हो असणार. काय लिहिलंय ऍक्च्युली काय लिहिलंय? ॲरोगंट आहे. हे मी नाही लिहिलंय. आहे. आता काय झालं, माझा आवाज बसलाय त्यामुळे मी नॉर्मल जरी बोलली तरी समोरच्याला असं वाटतं ही किती रागाने बोलते हो, हो, असं. हो. मनात विचारांचा खूप गोंधळ असतो, त्यामुळे हे करू का ते करू, कधी कधी खूप काही करायचा घाट घालते, दमते आणि मग स्वतःच चिडचिडते. सासूबाई लिखाण शैलीवरून कळते त्यांना कोणी कोणी काय काय लिहिलं. बरं मला सांगा, एवढ्या सगळ्या तक्रारी आहेत, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल आज सगळ्यांच्या साक्षीने तर कुठला कराल? राग शांत तर आहेच की मला राग शांत करायचा आहे. म्हणजे करायचा केलं आहे. मी करते, म्हणजे मी आधीपेक्षा खूप शांत झाली. म्हणजे मुलं झाल्यापासून मी बऱ्यापैकी शांत झाली आहे. आणि कधी कधी ना माझं रिॲक्ट करणं खूप पटकन असतं. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मी असं काही इंटेन्शनली नाही की कोणाला हर्ट करायचं नसतं, पण माझं असं आहे की मी अरे आता फॉर एक्झाम्पल की माझी तयारी नाही झाली आहे, मी बेने आज असं असं मी पटकन बोलले. आता ते कोणाला पटकन ॲरोगंटली वाटलं असणार, पण त्याबद्दल आय एम सॉरी. पण मी हे करायला पाहिजे की मी जरा नाही काम डाऊन, ओके नाही आपण सडन रिॲक्ट नाही करायचं, फाईन असं आजपासून ठरवणार आहात. हां तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? जमलं तर ऑफिसमधनं वेळेवर यायचं. जमलं तर म्हणजे कसं म्हणजे आता जमणार? कामावरती डिपेंड आहे आणि थोडं घरात लक्ष देणार. हां म्हणजे मुलाचा अभ्यास. बरं आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी सगळ्यांची क्षमा मागेन. एक तर आधी आई, सासू सासरे म्हणजे आई बाबा, आई मावशी सगळ्यांना. कारण या इन जनरल जेव्हा केव्हा माझ्याकडनं काही गडबडीत कळत नकळत जेव्हा काही चुकावतात त्याबद्दल तुम्ही मला माहिती आहे, मग तुम्ही मोठ्या मनाने मग करताच माफ. त्याच्यामुळे मी पण एक रिमाइंडर म्हणजे की इथून पुढे पण कधी झालं तर मला तुम्ही जसं समजत आला आत्तापर्यंत, कारण तुम्ही समजून घेता मला, तुम्ही जवळून ओळखता, तर तसंच तेवढं ते मला साथ द्या त्याबद्दल. आणि जे नवीन माझ्या मैत्रिणी आता आल्या आहेत, मला माहिती आहे तुम्ही एवढ्या माझ्यासाठी खास आल्या, पण मीच इतकी गडबडीत होती आणि माझ्याकडनं चूक झाली की मी घाईघाई चुकून तुम्हाला जर काही बोलले असेल, माझ्या वागण्यात काय तुम्हाला पाणी वगैरे नाही कोणी म्हणजे विचारलंय. हो मी तुम्हाला त्याबद्दल एका sorry. वाक्यात सांगितलं, तुम्ही निबंधच लिहिला. सॉरी. इतकं म्हणजे आत्ताचं तर त्यांनी सॉरी म्हटलंच, पण भविष्यात काही चुकलं तर पुढच्या 1 वर्षाचा ॲडव्हान्समध्ये सॉरी म्हणून ठेवलं. तुम्ही आज क्षमा मागायची तर. पण काही गडबड झाली असेल आत्तापर्यंत तर सगळ्यांचीच क्षमा. आणि याची काय यांची का हां म्हणजे घरात लक्ष देत नाही, जरा मुलांकडे थोडं अभ्यास, कारण मग ते सगळं तिच्यावरती एकटीवरती असतं, त्याच्यामुळे जरा तिची क्षमा. दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनिंदा तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.